त्या मेंदूवड्याचं आणि माझं काय वाकडं आहे काय माहिती बघा। गेल्या वेळेस मी मेंदूवड्यासाठी डाळ भिजवलेली, अख्खं पातेलं माझ्याकडून पडलेलं। तर यावेळेस म्हटलं मस्त मेंदूवडे आणि चटणी बनवू, तर घरच्यांना वेगळं काहीतरी खायचं होतं। तर कसा आहे मेंदूवड्यानं माझा मेंदू उठवलाय बघा। तसं पण मी रस्सम वडा कधी केलेलाच नव्हता, पहिल्यांदा इथं मी ट्राय केलाय। तर इथं उडदाची डाळ का नाही 2 ते 3 तास मी भिजत ठेवलेली, मिक्सरमधून चांगली ती बारीक फिरवून घ्यायची। त्याच्यात मग जिरं, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं हलकं होईपर्यंत हे पीठ बघा फेटून घ्यायचं। आता पीठ फेटायला का नाही थोडं ढिलं पडायचं नाही, पीठ चांगलं फेटलं की नाही की वडे पण हलके होतात। सगळे वडे मग तळून घ्यायचे। आता खरी मज्जा आहे की नाही ती रस्समची। तर रस्समसाठी का नाही एक छोटंसं वाटण करायचं आहे आपल्याला। मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या 8-10 कुड्या, एक कांदा, जिरं, मिरं, धन हे जाडभरड असं बघा वाटून घ्यायचं। फोडणीत मग कढीपत्ता घालायचा, हिंग घालायचं, आपण केलेलं वाटण आहे की नाही ते घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। मग एक चांगला पिकलेला टोमॅटो घालायचा, टोमॅटो चांगला मऊसूत शिजवून घ्यायचा। आता या रसमला खरा ट्विस्ट येतो की नाही ते चिंचेचं पाणी आणि गुळानं, याने याची चव नेक्स्ट लेवलला जाते बघा। छान परतायचं, थोडं कोथिंबीरचं देठ पण घालायचे। आता इथं की नाही तुरीची डाळ मी हळद आणि मीठ घालून कुकरला चांगली गरगरी शिजवून घेतलेली। मग शिजलेली त्याच्यात डाळ घालायची आणि रस्सम का नाही जरा पातळच असतं, गरम पाणी घालायचं। आता याला वरून का नाही मोहरी, मिरची, लाल तिखटाचा तडका द्यायचा आहे बघा। तडका मात्र का नाही असा चरचरीत बसला पाहिजे। तर रस्सम पण आपलं तयार आहे। बाउलमध्ये वडे घ्यायचे, वडे त्याच्यात पोहतील का नाही एवढं रस्सम घालायचं आणि एन्जॉय करायचं। तर शेजारच्या त्यांचा का नाही डब्बा होता माझ्याकडं, त्याच्यात रस्सम घातलं आणि अडी निरपची जी स्नॅक बॅग होती की नाही माझ्याकडं, त्याच्यात वडे घातले आणि त्यांना पाठवून दिलं। कसलं भारी दिसतंय पण आणि लागतंय पण, नक्की करून बघा आणि जाता जाता का नाही तेवढं सबस्क्राईब करा।